हाय मैत्रिणींनो, आज आली मळ्यात. मका टाकली, कडवाळ टाकले. ती 2 दिवस असं लाईट राहिली. या ट्रॅक्टरचा घोटाळा झाला त्यामुळं ट्रॅक्टर आला नाही. मग इकडे टाकले आपल्या रानं. इकडं ते तिकडं पहिली मका टाकलेली भिजवते तर थोडी राहिली. आता हे लगेच वाढायचं आहे का जेवायचं आहे, कारण ते सकाळी लवकर आलं होतं इकडं रानात. किती राहिले ती नाही, आधी वाढायचं आहे का जेवण करायचं विचारायचं रानात. मी पण मला रानातच आणले जेवायला. 2 दाताळ आणले, ती त्यांना एक मला एक वाढायला. वडवून लगेच पाणी मागं चालू करायचं आहे, कारण घरापासून आमच्या रान आहे लांब. काय तर तशी उगवली मका, उगवली मका. हे दुसरं पाणी, त्याला पाणी देऊन 21 दिवस झाले की औषधी मारून घ्यायचे. बगळं पाणी चालू केलं की बगळं ट्रॅक्टरच्या मागं बगळं पाखरं असं ते, पण जास्त करून बगळं. इथं एक आहे आणि तिकडं वर पाणी चालू आहे. पाण्यासंग एक आहे, कारण पाणी जसं जसं होईल तसं काय पण किडं निघते ती ना बाहेर. पाणी गेले की ते खायसाठी येते ते. चला या मैत्रिणीनं जेवायला चालले. हो का, कांदा चिरते ग्लासाला. बसलोय, ओढून झाले निम्मार्ध. ग्लास पाहिजे का? निम्मार्ध ओढून झाले. आता बुका लागले त्या रानात. जेवण म्हणल्यावर 2 घास आगावत जाते. तर कांदा, दही, चटणी, भाजी, चिवडा आणलाय. चिवडा आपला असले म्हणलं चला रानात कसं थोडंसं जेवण जास्त जातं म्हणलं मस्तपैकी जेवा. चिचेच्या झाडाखाली बसलोय. दाखवते. आपलं दही चटणी टोपणात काढले. यात आणलं होतं डब्यात. एका भाजी अशी बांधून आणलेली चांगली लागते. चपाती चवदार लागते. चिवडा, कांदा. आता उंद्याच्याला चटणी, भाकरी, कांदा घेऊन यायचं. लोणचं संपले. दिवसला जेवायला तर मस्त येतं. मी करतो जेवण, जेवते. मार्द ते तोर आले वडत. 8 सारा राहिलेत वाढायचं. गेले ह्यांना विचारायला, तशाच मग वडतच आलो इकडं. आता पाणी पण चालू केलं ह्याच्यावर लगेच. मला आधी थोडंसं जेवू आणि मग वडू राहिलेलं खालचं. पटापटा होतं दोघांनी. चला बघा चालले घरी आता, कारण झाले निम्म झाले. लाईट पण गेली. 4:30 वाजले. त्या 4:30ला मोटरची लाईट जाते. लाईट पण गेली. निम्म झाले ओढून. खालचं राहिलं होतं फक्त त्याची नाकाडं जुळवायची होती. ते दोघांनी पटापटा निम्मी जुळवली. मग ते दाऱ्याकडे बघायचं, नंतर मी ओढायची. त्याच्यामुळं सगळं झालं नाही. आता उद्या सकाळ उद्या 2 मोटरचं पाणी आहे. त्याच्यामुळे लय लवकर यायला लागणार आहे उद्याच्या दोघांना पण. एकीकडनं भिजवून घ्यायला लागणार, कारण उद्याच गुरुवार आहे. शेवटचा दिवस असतो दिवसा लाईटीचा. संध्याकाळला असते ती 10ला येते का 9ला येते, आणि सकाळ लवकरच जाते. 5लाच जाते लाईट. आणि मग
तिथलं भिजवायचं, घरापासलं आपल्या संध्याकाळच्या लाईटीवर भिजवायचं. पण सामायिक विहीर असल्यामुळं 8 दिवस त्यांच्याकडे असतं, 8 दिवस आमच्याकडे असतं, असं असतं. 4 दिवस त्यातनं दिवसा लाईट असते, मग 4 दिवसात लांबचं भरणं किंवा काही भिजवून घ्यायला लागतं. चला जातो आता घरी. हे पण आमच्या दिराचे रान दिसतंय का, त्यांचं आमचा ऊस आई तुटून गेलाय. आमचं तुटून गेलाय, पाचटी पेटवली, त्यात भिजवून ट्रॅक्टर फिरवायचा राहिला. या तिथंच होता मका, बारकी मका उगवली ना, त्याच्यावरच्या रानात ह्यांना चिटकूनच आमचं आहे. पोरं आली असते घरी, लय लांब तिकडं राणे काढते का. चला बाय. व्हिडिओला लाईक करत जावा, सबस्क्रायबर करत जावा, बेल आयकॉन बटन दाबत जावा. पण आता व्हिडिओ काढत खड्डा होता, त्यात पाय गेला होता माझा. चला बाय.